मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा ही आता सत्याला जेवायला वाढते आणि म्हणते ताजा ताजा ठेचासुद्धा बनवलाय असं म्हणून ती ठेचा वाढत असताना निरूपा तेथे येते. तिचा हातच मागे घेते. आता मीरा तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहते. मग आता लगेचच निरूपा म्हणते की जो जेवढं काम करणार त्याला तेवढंच खायला मिळणार, इथे फुकट्यांना काय खायला द्यायचंय असं म्हणून ती सत्याला फुकट्या असं म्हणते आणि पुढे बोलते की माझा हा बबड्या इथे मरमर काम करतोय आणि इथे हा फुकट्या खात बसलाय आणि म्हणे काय तर कोल्हापुरी ठेचा. आता ह्या फुकट्यालाच ठेचा चांगलं धरून असं सत्याबद्दल बोलते. तेव्हा लगेचच आता तिथे पंकज येतो. मग निरूपा म्हणते ये बबड्या ये, तुला भूक लागली असेल ना, मी जेवायला वाढ. पंकज म्हणतो अगं मम्मा खरंच खूप भूक लागली. आता माझंच बघ ना, आता नवीन लग्न झालंय माझं, परंतु हौस मौस करायची सोडून मला नाही यांचंच बघावं लागते. तेव्हा आता सत्याकडे रागत असतो पाहतो. त्यानंतर निरूपा म्हणते नाही तर काय रे, उगीच घराला लागलेली किडच आहे ही. तेव्हा मीरा म्हणते की जेवणाच्या ताटावर तुम्ही असं सगळं का बोलता, दोघं बी तुमचीच मुलं आहेत ना, असा नेहमीच भेदभाव कशाला असं मीरा जा विचारते. लगेचच निरूपा म्हणते मीरा हा पनवती ना माझा अजिबात मुलगा नाहीये, तू माझी सून पण नाही. तेव्हा सत्याला आता आठवतं जेव्हा होळीच्या दिवशी ही तेथे भांग प्यायली होती, नशेत होती, तेव्हा ही मला कशी मी आई आहे ना तुझी असं मला म्हणत होती आणि आता कशी उद्धटपणाने बोलते, मलाच आता त्या पंकजऐवजी बबड्या सुद्धा करत होती असं सत्याला आठवल्यानंतर खूप त्रास होऊ लागतो. त्यानंतर निरूपा म्हणते आतापर्यंत काहीतरी कमवत तरी होता, परंतु आता काय मिळतं याला, खिशामध्ये काय मिळतं, काय 10 रुपये 20 रुपये आपले मिळतात. तेव्हा सत्या आता लगेचच रागात विचारतो काय लावलंय काय इथे, नुसती आपली कटकट कटकट, सुखाने 2 घास खाऊ देणार आहेत की नाही देणार. त्यानंतर मीरा सुद्धा म्हणते कोणतंही काम असू दे पण काम हे कामच असतं ना, आणि मेहनतीचं काम तर स्वतः देव सुद्धा बघतो. आणि यांच्याकडे यांची गाडी होती तेव्हा ते अख्ख्या घराची जबाबदारी घेतच होते ना, आणि आता सुद्धा ते कमवतायत पण थोडं कमी कमवतायत, पण कमाई तर सुरूच आहे ना. पंकज म्हणतो हा असं आहे का, मग हा जेव्हा कमवत होता, जेव्हा याच्याकडे गाडी होती, तेव्हा हा मला कसं बोलत होता माहीत असेल ना. आणि तुला काय म्हणायचंय ग, तुझा नवरा करतो ते काम आणि आम्ही करतो तो टाइमपास का. तेव्हा लगेचच पंकज आता मोठ्या मोठ्या बाता मारू लागतो. मी जेव्हा ऑफिसला जातो ना तेव्हा माझ्या हाताखाली खूप माणसं काम करत असतात. तेव्हा निरूपा म्हणते पंकज तू ना आता जेवण करून घे, बडबड करू नकोस. अरे तू यांना कशाला सांगतो, यांना काही किंमत कळणार आहे का, तू किती मेहनत करतो ना हे चांगलंच माहिती आहे आम्हाला असं म्हणून निरूपास त्याला गप्प करते. तेव्हा मीरा शांतपणे म्हणते हे पहा तुम्ही त्रास करून नका घेऊ, यांना बोलायचंय ना ते बोलू देत, पण तुम्ही जेवण करून घ्या. तेव्हा तुम्हाला अजून काही वाढू का असं मीरा विचारते. सत्या म्हणतो नको मला काहीच नको, त्याचे डोळेसुद्धा पाणावलेले असतात. तेव्हा निरूपा आता लगेचच म्हणते बघितलं का बबड्या हिचा तोरा, तुम्हाला काही वाढू का म्हणे, ही असं बोलते ना जसं काय घर तर हेच चालवतात. त्यानंतर सत्या म्हणतोय निरूपा मला बोललीस ते बोललीस, परंतु धूमकेतूला बोलायचं अजिबात काम नाही, समजलं. तेव्हा निरूपा आता म्हणते मी बोलणार म्हणजे बोलणारच, ही माझ्या घरात उभी आहे, या घरातल्या सगळ्या वस्तू माझ्या आहेत, हिला काही ऐकायचं नसेल ना तर हिने घराच्या बाहेर चालतच व्हायचं. तेव्हा सत्या आता खूपच चिडतो आणि निरूपाला अजून बोलणार असतो, पण मीरा म्हणते अहो जाऊ देत ना, मग तो गप्प बसतो. तेव्हा निरूपा आता म्हणते की ए डबल पनवती, या घरात जर राहायचं असेल ना तर एका कोपऱ्यामध्ये असं गपगुमाने पडून राहायचं, समजलं. आणि या घरातली सगळी कामं मी सांगेल ना तशी नीट करायची, आमचं सगळं ऐकायचं आणि तू आणि हा पनवती जरा कमी गिळायचं. त्यानंतर आता सत्या उठतो आणि म्हणतो निरूपा तुझं खूप ऐकून घेतलंय, मी नाही जेवायचं का असं म्हणून आता तो एक चपाती घेतो आणि लगेचच म्हणतो की बरं ठीक आहे तुझ्या या पंकजलाच जेवायला सांग असं म्हणून तो पंकजच्या तोंडातच ती चपाती कोंबतो. तेव्हा आता निरूपा ही सत्याला मागे लोटत असते, परंतु आता सत्या हटतच नसतो. तो पंकजच्या तोंडात अशी कोंबून कोंबून चपाती ती टाकतोच आणि म्हणतो की आता खाऊ दे तुझ्या या बबड्याला असं म्हणून तो खूपच भडकतो. त्यावेळी कसंबसं आता मीराही सत्याला शांत करते. सत्या मात्र शांत बसत नाही तर पंकजला मात्र ठसका लागतो. तेव्हा निरूपा लाडानेच त्याला पाणी देते. मग त्यानंतर सत्या म्हणतो निरूपा तू मला सतत बोलत असते का गं, पण मला सांग जेव्हा बापाचे पैसे घेऊन हा पळाला होता तुझा बबड्या, तेव्हा काय काय करत काय होता गं तिकडे, तो काय करत होता, भीक मागत होता ना तिथे मंदिराच्या बाहेर, भीकच मागत होता ना. मग त्याच्यापेक्षा आमच्यासारखी गरीब माणसं परवडली नाही का, कारण आम्ही काय करतो
आम्ही तर पैसे कमवतो ते पण अगदी स्वकष्टाने, त्यालाच किंमत असते. आणि आम्ही लोकांच्या गाड्या पुसतो का? तर पुसतो आम्ही गाड्या. मी गाड्या पुसतो ना, म्हणूनच तुमच्यासारख्या लोकांना अशा स्टेटस वगैरे ठेवता येतात. असं म्हणून सत्य आता खूपच भडकतो. तेव्हा निरूपा एकदमच गप्प राहते, कारण सत्याने खऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिलेली असते की तुझा पंकज बघ आयता खातो आणि मी तरी कष्ट करतोय. मग आता निरूपा एकदमच गप्प राहते. त्यानंतर सुधाकरराव तेथे येतात आणि बाळा जेवण करून घे ना असं म्हणतात. तेव्हा सत्या म्हणतो नको बाप, माझं ना पोट भरलंय असं म्हणून तो रूममध्ये जातो. तेव्हा लगेचच आता सुधाकरराव मीराकडे पाहतात, तर मीरासुद्धा सत्या पाठोपाठ रूममध्ये जाते. त्यानंतर आता ते असे शांत उभे असतात. मग निरूपाला विचारतात की काय झालं ग? तेव्हा ती आता लगेचच बाजू सावरून घेते आणि म्हणते काही नाही, काही झालं नाही तसं, तुम्ही बसा ना, जेवण करून घ्या. मग पंकज म्हणतो हो पप्पा बसा, जेवण करा तुम्ही. जेवण वगैरे झाल्यानंतर आता पंकज हा हॉलमध्येच एरझऱ्या घालत असतो आणि देविका आली का हे पाहत असतो. तेव्हा आता तो एकदमच टेन्शनमध्ये असतो, कारण देविका घरी आल्याबरोबर पैसे मागणार हे त्याला माहीत असतं. तो आता तेथे सोफ्यावर असा शांत बसलेला असतो आणि डोक्याला हात लावलेला असतो. तेवढ्यातच निरूपा तेथे येते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा आता लगेचच तो विचारतो बेबी तू आलीस? असं म्हणून तो निरूपाकडे पाहतो. परतच म्हणतो मम्मा मम्मा काही खरं नाही, अगं देविकाने ना पैसे मागितले आहेत आणि जर नाही दिले ना तर माझं काही खरं नाही, मला सोडून निघून जाईल ती. तेव्हा निरूपा रागातच विचारते आत्तापर्यंत अक्कल काय गहाण ठेवली होती का तू? आता कमवायचे होते ना मग तेव्हा तू पैसे, तुलासुद्धा मीच पोचू का? असं रागातच ती आता त्याला विचारते. तेव्हा पंकज म्हणतो मम्मा असं काय करते सगळं तू? अगं माझ्या कॅलिबरचा जॉब तरी कुठे आहे मार्केटमध्ये? निरूपा म्हणते इथे बस जरा, अरे अगोदर ना छोट्या नोकरीपासून सुरुवात कर, अनुभव तुझ्या गाठीशी घे आणि मग तुला दुसरी नोकरी मिळेल, ती पण अगदी मोठ्या पगाराची. काहीही झालं ना तरीही काम कसं सुरू राहायला पाहिजे, काम सुरू राहिलं म्हणजे गाठीशी कसे पैसे येतात. मग आता पंकज म्हणतो बरं आहे, म्हणजे थोडक्यात काय करायचं तर मी कॉम्प्रोमाइज करायचं. तो सत्य आता धुतोय ना गाड्या वगैरे तसं काहीतरी का? मम्मा मी माझ्या या डिग्र्या कशासाठी कमवल्या आहेत सांग ना. तेव्हा निरूपा आता लगेचच म्हणते त्या डिग्र्या आहेत ना जरा बाजूला ठेव, त्या डिग्र्या नुसत्या हातात घेऊन बसशील आणि कसं आहे ना तिकडे ते मलेशियाला बसलेले तिचे बाबा आहेत ना ते हातातनं निघून जातील आणि मग आपली परिस्थिती ना त्या पनवतीसारखी होईल. तेव्हा आता लगेचच पंकजला आठवतं की पनवतीसारखी जर परिस्थिती झाली तर मी कसा गाड्या धुईन. मग आता निरूपा आणि तो दोघेही आता गाड्या धुत असतात आणि हे त्या दोघांनाही आठवतं. मग आता निरूपा म्हणते नाही नाही बाबा, असं होता अजिबातच कामा नाही. हे बघ तू आता काय कर, देविकाशी गोड गोड बोल आणि तिला अजिबातच इथून जाऊ देऊ नकोस आणि गोड बोलून ना तिच्या बाबांशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा कर. आणि तिच्या बाबांबरोबर तू गोड गोड बोललास ना, त्यांनी जर तुला मलेशियाला बोलवलं ना तर तू लगेच नोकरीसाठी तिकडे जा देविकाला घेऊन आणि तिकडेच राहा मस्त. मी सुद्धा पाठीमागून येईन, यांना राहू दे इकडे राहायचं असेल तर, आपण तिकडे कुणीच नाही मस्तपैकी आयुष्य जगू, असं ती आता पंकजला सांगत असते आणि म्हणते की आता जसं सोना बेबी म्हणून तू देविकाला समजावतो ना तसं समजावू काहीतरी. तेवढ्यातच देविका आता तेथे येते आणि पंकजला म्हणते की पंकज, पण पंकजचं तिच्याकडे लक्षच नसतं. तेव्हा आता लगेचच निरूपा म्हणते अरे पंकज देविका बघ समोर आहे. त्यावेळी पंकज आता खूपच घाबरतो आणि विचारतो काय झालं शोना? मग आता ती म्हणते मला तुझ्याशी बोलायचे, थोडं रूममध्ये ये. मग आता लगेचच तो म्हणतो की आता वाट लागणार माझी. तेव्हा निरूपा म्हणते तुला सांगितलंय तसं कर बाबू सोना, असं काहीतरी बोल तिला. तेव्हा ठीक आहे असं आता लगेचच पंकज म्हणतो आणि रूममध्ये जातो. इकडे आता देविका ही रूममध्ये असते आणि पंकज तेथे जाताच त्याला विचारते काय झाली का पैशांची व्यवस्था? तेव्हा तो म्हणतो नाही ग बेबी, नाही झाली. अगं कुठून आणणार ना मी तरी पैसे, माझ्याकडे खरंच नाही, आल्यानंतर मी नक्की देईल ना तुला. तेव्हा देविका म्हणते की तुला काही सांगितलं होतं संध्याकाळपर्यंत पैशांची काहीतरी व्यवस्था कर, ॲडजस्टमेंट कर, पण तू केलंच नाही, असं म्हणून ती खूपच त्याच्यावर चिडते. तेव्हा तो म्हणतो की शपथ, अगं तुझी शपथ घेऊन सांगतोय नाही आहे माझ्याकडे पैसे, मी काय करू मग आता? ती म्हणते माझी शपथ घेऊ नको हा. तेव्हा पंकज विचारतो तुला पाणी हवं आहे का देविका? मी पाणी घेऊन येतो हा बाबू तुझ्यासाठी, असं म्हणून तो आता लगेचच पाणी आणण्यासाठी किचनकडे जातो. आता देविका म्हणते याने ना पैशांची व्यवस्थाच केली नाही, आता याच्याकडे बघायलाच हवं, परंतु आता मी पैसे सध्या कुठून आणू कळतच नाहीये. म्हणून तिचं लक्ष आता बोटात असणाऱ्या अंगठीकडे जातं आणि ती म्हणते की
आता ही अंगठीच मला मोडावी लागेल, त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. ही अंगठी विकून माझ्याकडे येतील थोडेफार पैसे, विचार करत ती आता खूपच खुश होते. तर आता दुसरीकडे रवी हा आता दारू पिऊन घरी आलेला असतो, तेव्हा आता गळ्यात असणारी बॅग तो काढून टाकतो आणि म्हणतो आता कोणीच मला काम देणार नाही. त्याला पूर्णपणे नशा चढलेली असते, काम आता कोणीच देणार नाही या विचाराने तो पूर्णपणे खचून गेलेला असतो. त्याचबरोबर रियासुद्धा आता त्याच्या आयुष्यातून गेलेली असते, त्यामुळे त्याला अजूनच मानसिक त्रास होऊ लागतो. त्याला धड चालता सुद्धा येत नसतं. तर तेवढ्यातच मीरा आता तेथे येते आणि रवीकडे पाहत त्याला विचारते, काय हे रवी भाऊजी? मग आता रवी काहीच बोलत नाही. तो म्हणतो की सगळं संपलं, आता माझं काम गेलं, माझं सगळं काही आयुष्य बर्बाद झालं, ती रियासुद्धा गेली आता मला सोडून. मग मीरा त्याला आता लगेचच सावरते, खुर्चीत बसवते आणि म्हणते, रवी भाऊजी तुम्ही दारू प्यायलात? मग आता तो म्हणतो, आता कुणीच मला कामावर घेणार नाही, असं नशेतच तो बडबडू लागतो. पुढे आता तो म्हणतो की आता मला इथून पुढे कुणी उभं सुद्धा करणार नाही. मग आता मीराला खूपच टेन्शन येतं. तेव्हा रवी आता सारखाच म्हणतो, रिया पण गेली आणि नोकरी पण गेली, आता फक्त मीच उरलोय, असं म्हणून तो आता संताप व्यक्त करत असतो. तर मीरा आता मनातच विचार करू लागते, बापरे, यांना जर असं कुणी बघितलं ना तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा मीरा म्हणते, चला बरं तुम्ही आतमध्ये आपण बोलूयात नंतर. ती आता त्याला उठायला सांगते, पण आता रवीमध्ये एवढी ताकदच नसते की तो उठून आता आपल्या रूम पर्यंत जाईल. तेव्हा मीरा आता त्याचा हात जोरातच पकडून ठेवते आणि म्हणते, रवी भाऊजी प्लीज चला रूम मध्ये. आता तो म्हणतो, वहिनी कसं आहे ना, मी एक नंबरचा नालायक आणि युजलेस माणूस आहे. मीरा आता लगेचच मनात विचार करते, यांना काहीही करून मला आतमध्ये न्यावंच लागेल, जर कुणी बघितलं ना तर सगळीच गडबड होऊन जाईल. आता त्याचा तोल जातो आणि तो पुन्हा खुर्चीवर पडतो. त्यावेळी मीरा आता खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की रवी भाऊजी अहो कुणीतरी पाहिल प्लीज, अहो तुम्ही असं वागू नका ना, आपण रूममध्ये जाऊयात मग तेथे बोलू. त्यानंतर आता लगेचच तो म्हणतो की त्या ढवळेकरला मी बघूनच घेतो, त्याच्यामुळे झालंय ना, त्याला सोडणारच नाही मी, असं म्हणून तो आता रियाच्या बापाचा बदला घेण्याचा मनात आता हेतू ठेवतो. तेव्हा मीरा म्हणते, हो बघूयात आपण नंतर काय करायचं ते, पण आता तुम्ही आतमध्ये चला बरं, कुणीतरी ऐकेल आणि बाहेर येईल आणि उगीच सगळ्यांनाच मग त्रास होईल. रवी भाऊजी तुम्ही असं वागू नका, प्लीज चला आतमध्ये. त्याच वेळी आता सत्या तेथे येतो आणि रव्या काय झालं रे असं विचारतो. रवी आता काहीही बोलत नाही. ते पाहून सत्या विचारतो, काय झालं रव्या? तर रव्या आता पुन्हा खाली एकदा पडणार असतो. सत्या बरोबर त्याला आता सावरतो आणि विचारतो, तू दारू पिऊन आलास का? अरे तुला लाज वाटते का, लाज? मग आता मीरा म्हणते, अहो तुम्ही काहीही बोलले तरी त्यांना कळणार आहे का नशेमध्ये? आता नाही ना कळणार. तेव्हा सत्या म्हणतो, पण याला आत्ताच चोप दिला पाहिजे, नाही तर हा असाच दारू पित राहील मग. तेव्हा मीरा म्हणते, हो पण यांना कळणार नाही आता, त्यामुळे शांत राहा. तेव्हा आता रवी लगेचच म्हणतो की सगळं संपलंय, मी नालायक आहे आणि या सगळ्यासाठी फक्त मी जबाबदार आहे. मग सत्या त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यातच देविका आणि पंकज बाहेर येतात. पाठोपाठ आता निरूपासुद्धा येते. तेव्हा पंकज आता विचारतो, रव्या? मात्र काहीही बोलत नाही. मग आता मीरा लगेचच म्हणते, रवी भाऊजी तुम्ही आतमध्ये जाऊन झोपा बरं, तुमचं डोकं दुखतंय ना. काही झालंय काय पण रव्याला अचानक असं निरूपा विचारत असते. तेव्हा रवी पटकन सत्याला बाजूला ढकलतो आणि म्हणतो, मला काहीही झालेलं नाहीये, मी नालायक आहे, मी एकदम ओके आहे, असं म्हणून आता तो मध्ये असतो. तेव्हा देविका विचारते, रवी अरे तू दारू पिलास, दारू पिऊन आलास तू? हे ऐकून आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर सत्या म्हणतो, नाही तो दारू वगैरे नाही प्यायला, त्याचं डोकं दुखतंय, चक्कर येते त्याला. तरीही निरूपा ऐकायला तयारच नसते. मग पंकज म्हणतो, चक्कर कशी येईल, एवढा उन्हामध्ये गेला होता त्याला चक्कर यायला. त्यावेळी सत्याचा आता नाईलाज होतो आणि तो एकदमच गप्प बसतो. तेव्हा रवी आता पुन्हा बोलू लागतो. ते पाहून आता देविका म्हणते की नाही याने दारूच प्यायली आहे. मग आता निरूपा लगेचच पुढे येते आणि रवीच्या सानकन कानाखाली ठेवून देते आणि म्हणते की या सत्याच्या नादी लागून तू सुद्धा दारू प्यायला लागलास, तरीही म्हटलं होतं तुला अजिबात पनवतीच्या नादी लागू नकोस म्हणून, पण तू गेला लगेचच त्या पनवती बरोबर. तेव्हा आता रवी म्हणतो, दादाचा यामध्ये काहीही दोष नाही आणि दादा दारू प्यायलाच नाही, त्याने मला काही सांगितलं नाही, मी स्वतः गेलो आणि मग दारू पिलो, माझ्या हाताने मी दारू पिलो, असं तो नशेतच बडबडू लागतो. तेव्हा निरूपा आणि सर्वजण डोक्यालाच हात लावतात. तेवढ्यातच सुधाकर राव सुद्धा तेथे येतात आणि म्हणतात की काय झालं काय रे? तेव्हा सुधाकर राव विचारतात, काय
रव्या दारू प्यायला? असं केलंस तुझ्याकडनं तरी ही अपेक्षा नव्हती. अरे परमेश्वरा, असं म्हणून ते डोक्याला हात लावत अजून काय काय बघावं लागणार आहे असं विचारतात. निरूपा म्हणते त्याने काही सुद्धा केलेलं नाहीये, या पनवतीनेच त्याला दारू पाजली असेल. तेव्हा आता लगेचच मीरा म्हणते एवढे महिने झाले त्यांनी दारूला हात सुद्धा लावला नाहीये. तेव्हा सत्या म्हणतोय निरूपा काय वेड लागले का मला त्याला दारू पाजायला? मग आता निरूपा त्याच्यावर आरोप करत विचारते की माझी पोरं सुखात आहे हे तुला पाहवत नाही ना? सत्या भडकतो आणि म्हणतो उगीच एकाचं दोन दोनाचं तीन करून सांगू नकोस. तेव्हा मला गरज नाही त्याची, तू माझ्या पोरांची वाट लावतोस आणि याचं उदाहरण आहे हे. त्यानंतर आता पंकज आणि निरूपा व सत्यामध्ये आता खूपच भांडणं होतात. तर सर्वजण आता त्या तिघांनाही गप्प करत असतात, परंतु ते तिघे गप्पच होत नसतात. तेव्हा रवी आता खूपच जोरात ओरडतो, भांडा भांडा, तुम्हाला भांडायचं आहे ना भांडा. अरे माझं पॅशन आहे ना कुकिंग, पण मला तेच करता येत नाही आई. मी ना आता संपवूनच टाकतो स्वतःला, मी मरून जातो आता, स्वतःचा जीव घेतो. असं म्हणून तो खूपच भडकतो. त्याच्या रूममध्ये आता झोपायला जातो. तर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आता रवीचं डोकं खूपच जड पडलेलं असतं. तेव्हा रवी हा आता कसाबसा उठतो. तर मीरा आता लगेचच त्याच्यासमोर लिंबू पाणी घेऊन येते आणि म्हणते घ्या हे पाणी. तेव्हा तो आता लगेचच ते लिंबू पाणी घेतो. हा मीरा विचारते आता कसं वाटतंय? मग आता रवी म्हणतो आता बरं वाटतंय जरा. मीरा आता शांतपणेच विचारते मला सांगा आता असं का केलं तुम्ही? तेव्हा आता सत्या तेथे येतो आणि रागातच म्हणतो की असली भाषा त्याला कळणार नाही. तेव्हा तो आता लगेचच विचारतो काय रे रव्या, ही काय नाटकं लावली आहेस तू? मग आता रवी म्हणतो सॉरी दादा. तेव्हा सत्या म्हणतो सॉरी काय सॉरी? अरे रव्या तू चांगला मुलगा आहेस आणि बाहेरगावी राहिलास, चांगला शिकलास तरी सुद्धा. मग आता तो म्हणतो दादा मी हरलोय, अरे मी थकलोय आता, मी तुला सांगतो ना मी वेड्यासारखा जॉब शोधतोय आणि काम शोधतोय पण मला खरंच कामच मिळत नाही. तेव्हा सत्या म्हणतो की अरे वेड्या, हरलो हा शब्दच कधी वापरायचा नाही तू. अरे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी नाही होत. जेव्हा आपल्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत ना तेव्हा आपण एकच मनामध्ये निश्चय करायचा की ही गोष्ट मिळवण्यासाठी अजून संघर्ष करावा लागणार आहे आणि हे सगळं करण्यासाठी दारूची गरज तर नाही पडत रे. अरे दारू ना खूप वंगाळ असते बाबा. अरे इतकी वर्ष तुम्हाला बघत आला ना तरी ही दारू पिलास. अरे दारूमुळे आपलं लिव्हर खराब होतं, आपलं रक्त खराब होतं, आपले विचार खराब होतात, आपलं मन सगळं काही अगदी खराब होतं आणि आपली विचार करण्याची ताकद सुद्धा संपून जाते. आपल्या जगण्याला काही म्हणजे काहीही अर्थ राहत नाही. आणि हे बघ रव्या, आयुष्यात तुला कोणत्याही गोष्टीची गरज पडू दे, हा सत्या नेहमीच तुझ्या पाठीमागे उभा असणार. अरे हा भाऊ आहे ना तुझ्यासोबत, मग तू फक्त आणि फक्त ताहट राहायचं, असं रवीला धीर देत आता सत्या सांगतो. त्यामुळे रवी आता हो असं म्हणतो आणि त्याच्या डोक्यात जरा प्रकाश पडतो. अरे भावा माझा नाही, निदान बापाचा तरी विचार कर. तेव्हा आता रवी म्हणतो काय करू दादा, मी सांगणार आहे तू. अरे दादा कुकिंग माझं पॅशन आहे आणि हे माहीत आहे ना तुला. अरे मी ज्या डिशेस बनवतो ना त्याचा लुक, त्याचं टेक्स्चर, त्याचं टेस्ट एवढं परफेक्ट माझ्या डोक्यात बसलंय ना ते अजूनही कुणाच्या एवढं डोक्यात बसलं नाही. असं नाही ना दादा मी इंटरव्ह्यू देऊन मला जॉब मिळणार नाही, पण हे जे करतोय ना मी हे माझं पॅशन आहे आणि तेच करायला मला खूप मजा येते. सांग दादा तुला जशा तुझ्यासाठी गाड्या आहेत ना, जर गाड्या नसतील तर तुला कसं वाटतं रे? आणि वहिनीसाठी जशी तिची ती फुलं आहेत, ती हार बनवते, उद्या फुलंच तिच्याकडे नसतील तर मग तिला कसं वाटेल? आपल्या पप्पांसाठी जशी ट्रेन होती, तुझ्यासाठी जशा गाड्या आहेत तसंच माझं सुद्धा आहे ना. माझ्यासाठी सुद्धा माझं कुकिंग हे माझं पॅशन आहे. अरे तेच संपलंय आता दादा, असं म्हणून रवी खूपच रडू लागतो. मग आता सत्या म्हणतो रव्या तुला एवढं सांगून देखील तुझ्या डोक्यात ट्यूब पेटत नाही का? तेव्हा मीरा आता सत्याला शांत राहायला सांगते. तुम्ही स्वतःला त्रास करून घेतला तर मग त्यांना कोण सांभाळणार? असं म्हणून आता लगेचच मीरा म्हणते तुम्ही आतमध्ये जा तिकडे रूममध्ये, मी त्यांना समजावते शांततेत. तर आता सत्या लगेचच तेथून जातो. तर मीरा आता रवीला समजावू लागते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये देविका एका कॅफेमध्ये त्या माणसाला भेटते आणि लगेचच त्याला पैसे देते आणि म्हणते झाले का मोजून. ती आता धमकीच देते की पुन्हा अजिबातच मला त्रास द्यायचा नाही, समजलं. इकडे पंकज आता त्याच कॅफेमध्ये आलेला असतो आणि तो त्याचा रुमाल पडला म्हणून तेथे खाली रुमाल घेण्यासाठी वागतो आणि त्याची नजर मागे जाते तर तेथे देविका असते. तेव्हा देविकाला पाहताच आता त्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा देविका सुद्धा आता खूपच घाबरते. त्यानंतर सत्या म्हणतो त्या रव्याने ना आपल्या डोक्याचं पार भुसकाट पाडले, तो जर असा रोज रोज दारू प्यायला लागला तर मग काय करायचं? मग आता मीरा म्हणते
की असं काहीच होणार नाही, कारण माणूस जर समजूतदार असेल ना तर त्याला त्याच्या चुका बरोबर कळतात. अहो तुमच्यासारखं नाही असं म्हणून ती सत्याला टोमणा मारते. तेव्हा सत्य तिच्याकडे पाहतच राहतो. तर आता मीरा एकदमच शांत होते आणि सत्याकडे पाहते. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.